हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ना लग्नासाठी लागणारी रुखवताची जी भांडी असतात ना ती बघणार आहोत आणि यांच्याकडे रुखवताच्या भांड्यांची आणि सजावटीची एवढी काही व्हरायटी आहे ती मी तुम्हाला एक एक करून दाखवीनच। पण आता ना ही दीदी आहे इथे, तर हे बघा हिचं काम चालू आहे कलरिंगचं। तर हिने एवढं सुंदर असं ताट बनवलेलं आहे, हे बघा, हे पण तिनेच सजवलेलं आहे। हे बघा ही रुखवताची अशी भांडी आहे तिथे। हा तर ना हा ताट सुकलेला आहे, तर हा दाखवते। हे बघा हे सगळं काम तिने केलेलं आहे। हे बघा रुखवताची भांडी बनवते ती आणि आता तिचं पेंटिंगचं काम चालू आहे। तर तोपर्यंत आपण ना ह्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे ना रुखवताच्या भांड्याची रेडीमेड तुम्हाला मिळणार आणि मी किमती सकट सांगते, तर म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। गाईस हा बघा हा लग्नाचा ना नाणं आहे। तर दीदी हे एक एक उचलून दाखव आणि सांग कसं आहे। हे बघा हे झाकण आहे, हा हा लोटा येतो। अच्छा लोटा आणि हे गडका असतो आणि हे खाली ठेवायला सपोर्टला का? एकदा ठेवून दाखव। हा आता ठेवून दाखव। हे बघा असा 1 2 आणि याला काय म्हणतात? झाकण। झाकण आहे ना याचं। तर अच्छा, तर मग ह्या पुऱ्याची प्राइस काय आहे दीदी? ही पूर्ण अशी घेतली तर 600 ला 600 ला। आणि जर समजा एकच हवा असेल तर मटका खालचा हा नुसता घ्यायचा असेल तर 250 ला येतो। 250 ला येणार। तर हे बघा, तर तिथे याच्यामध्ये समजा आम्ही कलर मागितले तुझ्याकडे, कलर वेगवेगळे दे, तर तू बनवून देशील? हो, कलर डिझाईन। तर तुला किती दिवस आधी ऑर्डर द्यायला लागेल मग कलरसाठी? म्हणजे आता लग्न आता समजा 1 एप्रिल आहे तर त्याच्या आधी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल 10-1 दिवस। 10 दिवस तरी म्हणजे तेवढा कलर सुकायला बरोबर, कलर सुकायला वगैरे वेळ लागतोच ना। किती छान आहे बघा, हे बघा रुखवताचा आहे हा पूर्ण ताट वगैरे बघा। हे बघा बैलगाडी आहे। तर ताई ही दाखव ना जरा, ही कशापासून बनवली आहे पूर्ण? ही ऍक्च्युली प्लास्टिक मटेरियल आहे। हा आणि खालचा पुठ्ठा येतो। अच्छा, म्हणजे रुखवताचं सगळं डिटेल मध्ये याच्यात आहे। गहूचे पोत्या लागतात काय हा, हे माणूस बसलेला असतो। हा तर ताई याची प्राइस काय आहे याची? याची प्राइस 300 आहे। 300 आहे। कमी जास्त होईल ना? जर समजा जास्त असेल ना तर कमी होऊन जाईल ना। तर आणखी काय आपल्याकडे व्हरायटी दाखव ना। दुसरी डोली आहे लग्नाची। अच्छा, ही बघा लग्नाची डोली आहे। वाव, हे बाहेर नवरी पण बसली आहे, मस्त आहे। ही बघा लग्नाची डोली आहे, तर ही रुखवताला तुम्ही सजवू शकता। तर ताई याची प्राइस काय आहे? ही 250 ला आहे। तर याच्यात पण कलर तू करून देशील वेगवेगळे? प्राइस मध्ये कमी जास्त होईल। हे बघा आता बैलगाडी बघितली, डोली बघितली, हे काय दीदी? हे घराचं। अच्छा, घर आहे। हे बघा इथे धूळ उडते ना, पॅक करून ठेवलंय सगळं। हे बघा घर बनवलं आहे, वेलकम घर, त्यांचं अंगण झाड वगैरे बनवलेलं आहे, छान सजवले। तर ह्याची काय प्राइस आहे दीदी? ही 150 ला आहे। 150 ला, ओके। हा, तुळस घेऊन ये, तुळशी वृंदावन आहे म्हणजे दारामध्ये अंगण। हा हा, हे तुम्हाला ते लग्नाच्या रुखवतीला लागतं ना मुलीकडून, त्यासाठी हा। तर ह्याची प्राइस काय आहे? हे 200 ला आहे। 200, ओके। तर हे बघा आणखी यांच्याकडे काय बघूया आपण? ही पिंड आहे देवाची, शंकराची। बघू दाखव, हे दोन्ही पण पिंड आहे का? हे कशापासून बनवली आहे? ही पुठ्ठ्यापासून बनव, थर्माकॉल आहे। हा, ह्याची प्राइस काय आहे? ही 100 रुपीज। 100। तर ह्याच्यात कलर चेंज करून देशील? ठीक आहे, खोलून दाखवते आपल्याला। तर एक कळस आहे, नारळ आणि खाली मटका असा आहे, कळस आहे। हे निघतं दीदी? हे बघा असं नारळ बनवलेला आहे, तर आता तो अटॅच केलाय। तर ह्याची प्राइस काय दीदी? हे 150। 150 ला। बघू, वाव, हे बघा हे लग्नाचं रुखवत आहे, छान बनवलंय। करवलीच्या हातात असतं। हा, ह्याची प्राइस किती बोलली? 150, ओके। हे लग्नाला जेव्हा घरी येते नाही का, हा, ते माप ओलांडतात। वाव, हे बघा किती सुंदर आहे। ह्यात तांदूळ भरून ठेवतात ना। हे बघा नवरी डिझाईन वेगळी भेटेल, कलर पण वेगळे भेटेल। अच्छा, ह्याची प्राइस किती बोलली? ही 180 ला। तर कमी जास्त होईल फ्रेंड्स, इथे आले की तुम्ही या, येऊन बघा इथे। अच्छा, जेव्हा ते नाही का नवरीला लग्नाच्या वेळी लागतात, हा, त्या सेटच मिळेल का पुरा? नाही, सिंगल आता ज्याला जशी पाहिजे। आता एक सिंगल घेतली तर कितीला येईल? ही अशी सिंगल 40 रुपीजला येते। 40 रुपीजला। आणि जर सेट घेतला तर? सेट घेतला तर कमी येणार। ही बघा ही सुपारी आहे, मस्त आहे। सुपारी आहे, हा, नारळ आहे, ठेवतात। हा, म्हणजे स्टीलच्या कळसावर पण हा वेगळा ठेवू शकतो असा सजवलेला आपण। तर याची प्राइस काय बोलली दीदी? हा, 100 रुपीज। 100 पर्यंत, ओके। तोरण सजवलेलं आहे, तर पुन्हा नारळ आहेत ना ते दीदी? हो, हे नारळाचे। नारळ आहे आणि मस्त सजवले, तोरण बनवले। तर याची प्राइस काय आहे? ही
ही 700ला आहे. 700ला एक पूर्ण तोरण. हो पूर्ण तोरण. ओके. दरवाजाच्या बाहेर लावलं जातं. पण तो व्यवस्थित दरवाजाला पुरेल का? एवढा मोठा असतो तो? तेवढ्याच साईजचा आहे ना. ठीक आहे. त्याच्याकडे ना लग्नाचे असे दागिने पण आहेत. तर ताई हे काय? एंगेजमेंट रिंग. बघू म्हणजे आता अंगठ्या नाही का आपण. अच्छा म्हणजे अंगठ्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या आणि लावायचं मग नंतर ते ओपन करायचं असं. म्हणजे हे बघा एंगेजमेंट साठी असं ताटच सजवलेलं आहे. ते कितीला आहे दीदी? 300ला. छान आहे हे बघा. म्हणजे ना ह्याच्यामध्ये अंगठ्या ठेवायच्या अशा आणि मग ते छान वाटतं सजवलेलं. इथे ना सूप सजवलेलं आहे. तर ह्याच्यात पण तुम्हाला कलर मिळून जातील वेगवेगळे. तर ह्याचं डिझाईन पण मिळेल. तर ह्याचं पूर्ण समजा कोणाला मोत्याचंच हवं आहे किंवा नवऱ्याचं नवरीचं नाव लिहिलेलं हवंय तसं पण करून देशील. हे बघा मस्त सूप आहे. मोठा आहे आणि ऑइल पण करून. अच्छा अच्छा. तर याची प्राइस काय दीदी? 500. कमी होईल. ओके. बास्केट आहे. अशी पडडी सजवून देतात नवरीला किंवा नवऱ्याकडच्यांना. जर समजा काय फ्रूट्स ड्रायफ्रुट्स गिफ्ट्स आणलेले असतात नवरीसाठी, कॅडबरी चॉकलेट वगैरे, तर तुम्ही याच्यामध्ये देऊन असे नवरीसाठी नेऊ शकता. त्याच्या साईज अवेलेबल होईल. तर त्या या छोट्यावाल्याची प्राइस काय? 350. आणि याची 400. ओके. म्हणजे कमी जास्त होतील ना ह्याच्यात पण. गोल्डन पण छान वाटत आहेत. तर अशा गोल्डन पडद्या आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सजवून देऊ शकता नवरीला गिफ्ट किंवा नवरदेवाला. ही 120. ओके. छान केली आहे बघा किती मस्त सजवली आहे. जातं आहे. चूल जातं. अच्छा मातीचं. हा. सजवलेला पण भेटतो डिझाईन मध्ये पण तसा पण मिळतो. रुखवताला हे ठेवलं जातं. तर हा सेट मिळणार का? एक सिंगल पीस पण मिळणार? सिंगल पण भेटते. तर हा सिंगल घेतला तर किती पर्यंत येईल? हा सिंगल 60 आहे. 60 म्हणजे कमी करून मिळेल ना. ओके. शुभ लाभला युजिंग आहे. अच्छा म्हणजे लग्नाला पण वास्तुशांतीला पण करू पेटवू पण शकतो. पेटवू पण शकतो. बघू. हे बघा ही छोटी चूल आहे. म्हणजे वास्तुशांतीला तुम्ही अशी पेटवून पण यूज करू शकता. मस्त आहे. हे पोलपाट लाटणं आहे. हे बघा पोळपाट लाटणं पण आहे. पोलपाट लाटणं. हे बघा असे पण आहेत कलरवाले. हे लहान जाते ना. हे काय दीदी? लाटणं. अच्छा म्हणजे असं कलरच्या अकॉर्डिंगली सेट पण मिळेल. तर हे कितीला? लाकडी कितीला आहे? हे असे 100ला भेटतात. अच्छा. कोणतेही घ्या 100. ओके. हे पण आहेत असे लग्नाचे. तर यांची प्राइस काय आहे? याची प्राइस 300ला आहे. 300ला. काय काय येणार याच्यामध्ये? 2 गळ्यातलं. अच्छा. हाताला लावायचे पट्टे, बिंदिया. म्हणजे रुखवताचं सगळं काय डिटेल मध्ये याच्यात आहे. आणि प्लस हळदीची ज्वेलरी पण. हे काय दीदी? आईचा निरोप. वाव. हे बघा असं लिहिलेलं आहे. आलेख चालली सासरला आईचा निरोप. हे पण सजवू शकता तुम्ही रुखवतामध्ये लग्नामध्ये. अलंकार. हे काय आहे? हे पण तसंच असतं. तसंच शो साठी ना रुखवतामध्ये. हे बघा असं लिहिलेलं आहे सगळं. हे बघा अलंकाराचे महत्व. अच्छा त्याचं पूर्ण त्यांनी तयार केलेलं आहे. अंगठी, गळ्यातलं, पाटल्या. हा बरोबर. हे सगळे दागिने असे आहेत आणि ते हे केले पदी आहेत. म्हणजे 7 वचन लग्नाचे. नवरा नवरीचे 7 वचन घेतात ना ते आहे. हे 7 वचन लिहिलेले आहेत. तर हे पण तुम्ही रुखवतामध्ये सजवू शकता. हे लग्नाला जेव्हा घरी येते नाही का. हा ते माप ओलांडतात. वाव. हे बघा किती सुंदर आहे. त्यात तांदूळ भरून ठेवतात ना. हे बघा नवरी डिझाईन वेगळी भेटेल. कलर पण वेगळे भेटेल. अच्छा. ह्याची प्राइस किती बोलली? ही 180ला. तर कमी जास्त होईल फ्रेंड्स. इथे आले की तुम्ही या येऊन बघा. इथे पण येतात. तर ताई या तव्यांची प्राइस काय? 50 रुपयाला. मातीचे आहेत ना. आणि हा मटका किती पर्यंत येईल? हा 350 पर्यंत येईल. 2 किलोचा. ओके. तवा आणि अशी मातीची भांडी पण आहे त्यांच्याकडे. भांडी पण आहेत. तर हे बघा हा ना पोपटी बनवायला, जेवण बनवायला, बिर्याणी पण बनवू शकतो ना ह्याच्यामध्ये. राईस पण बनवायला. राईस वगैरे. हे फक्त पॅक करायला लागेल थोडं ना. हा. हे बघा अशी मातीची भांडी पण आहे. गॅसवर यूज करू शकतो ना. ओके. ओके.